म्हणजे एकंदरीत प्रमाणावरून मला हे सिद्ध करायचं वेळ नाहीये की सगळ्या संतांच्या जीवनामध्ये नामाला महत्व आहे. कशाला महत्व आहे? मामाला नाही. हा, मामाला नाही. मामाला तुम्ही नाही द्यायचं, तुला संन्यास घेणार आहे ना. हा, तुम्ही महत्व द्यायचं. आतेच खोडी दिन मी तुला झाल विठ्ठल 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 नामाला महत्व प्रत्येक संतांच्या जीवनामध्ये. म्हणून मुखी नाम हो रात्री. मग आता एवढं नामाबद्दल ऐकलंय आपण की संतांच्या जीवनामध्ये नामाला एवढं महत्व आहे. मामाला नाही पण नामाला आहे. मग आपण असं करू, थोडंसं नामचिंतन केलं तर काही हरकत. मायानं तुमचं काय म्हणणं आहे? बघा, नामचिंतन केलं ना, लाडकी बहीण योजना 3100 रुपये भेटतील तुम्हाला. हां, नामचिंतन जर केलं तर. नाही तर जे भेटतात ते बी चालले जातील. मग काय म्हणणं आहे तुमचं? करणार ना? कशासाठी? देवासाठी का सगळ्यांनी करायचं? आणि आपलं तर काय, आपण तर संत माणसं, भेटो नको भेटो ताण नाही. कारण की ते भेटून आपल्याला काही फायदा नाही. जो चटका बसणार तो अशी बी बशीच राहणार, काय फायदा नाही. हे सरकार बी येडं, लाडकी बहिणी पाहूनच नाही काय बिघड काय समजाल मार्ग. ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. चला ठीक आहे. तर आता वारकरी संप्रदायाच्या अनुसार सगळ्यांनी मुखाने टाळी, हाताने नामचिंतन करायचं. चला, मुखाने कोण कोण टाळी वाजवणार हातावर करा. एवढे लोक, वा वा. लई 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 काय म्हणतात ते, लई टॅलेंट आहे कापडण्यावाल्यांमध्ये. तोंडाने टाळी वाजवतात. वा वा, वाजून दाखवा बरं मला पाहायची आज. तोंडाने नाही ना, मग हाताने टाळी आणि मुखाने नामचिंतन. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई 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 जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई वाह वाह, काय नामचिंतन चालू आहे तुमचं. वाह वाह. थांबा थांबा मायानो, थांबा 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 ना मायानो, मायानो थांबा ना, माया थांबा ना. हां थांबा. तो ना थांबा, केव्हाचं थांबा होऊन गेलं आमचं. तुम्हाला हार घालत नाही तोपर्यंत आम्ही आवरीली ना. आता एवढं बोंब मारून सांगतोय, संतांनी नामचिंतन केलं, नामचिंतनाला महत्त्व दिलं, सगळ्या गोष्टी केल्या, पण आपण लगेच विसरलो. आणि आपण किती नामचिंतन केलं, आपण सुद्धा फार केलं हे का नाही. नामचिंतन एवढा सप्ताह करायचा. आपल्या सप्त्याला आज 24 वर्ष झाले ना. किती? 24 वर्ष. 24 वर्ष म्हणजे 2 तप होतात. हां, 2 तप होतात. तर 24 वर्ष हा सप्ताह अव्याहतपणे चालू आहे. का बरं? तुम्हाला जास्त पिकतं, तुमच्याजवळ पैसा जास्त आहे आणि आमचा हाच धंदा आहे. बरोबर? हेच आहे ना? हेच आहे का? नाही. का? कारण की एन केन प्रकारेनं आपल्याकडून परमार्थ व्हावा. परमार्थ, परमार्थ म्हणजे काय? गळ्यात माळा घालणं म्हणजे परमार्थ, कपाळाला टिळा लावणं म्हणजे परमार्थ. हां, आणि देवासमोर 2-2 तास बसणं परमार्थ. माळा घालून देवासमोर बसून लोकांना लुबाडणं म्हणजे नाही. ते आहे, ते अंग आहे, हे उपांग आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं परमार्थाचं अंग आहे. परमार्थ महाधन. धन म्हणजे भगवंताचं नामचिंतन करणं, हाच खरा काय आहे?
हीच परमार्थाची खरी व्याख्या आहे. आणि साधू संत त्यासाठीच झटतात की बाबांनो तुम्ही कशाही पद्धतीने घ्या पण देवाचं नाम चिंतन करा. आता आपण सगळे गृहस्थी लोक आहोत, आपण आपल्या गृहस्थ जीवनामध्ये व्यस्त असतो, घरामध्ये नामचिंतन आपल्याकडून होत नाही आणि जीवाच्या उद्धारासाठी, जीवाच्या कल्याणासाठी, जीवाच्या सुखाच्या प्राप्तीसाठी नामचिंतनाची नितांत आवश्यकता आहे. घरी होत नाही म्हणून साधू संतांनी हे एक आपल्याकडून एक ही प्रचिती किंवा ही परंपरा त्यांनी उपलब्ध करून दिली की बाबांनो कमीत कमी संसारातले 22 तासापैकी जे 2 तास 24 तासामध्ये जे 2 तास आहे कमीत कमी तेवढं तरी नामचिंतन आपल्याकडून व्हावं जेणेकरून आपल्याला सद्गती प्राप्ती होईल. त्यासाठीच सप्ताह आहे, टाईमपाससाठी सप्ताह नाही. त्यासाठी सप्त्याची भूमिका आहे. काही लोक सहज म्हणतात दादा काय सप्ताह 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 नाही बरं सप्त्या काय म्हणतात ते काय सप्त्या करता आणि काय सप्त्याने होतं. अरे सप्त्यापेक्षा तमाशा ठेवा. काय म्हणतात ते सप्त्यामध्ये लाख लाख 2-2 लाख रुपये घालतात. काय सप्त्या करतात ना तो निर्लज्ज सगळ्यात पहिले खायला तोच राहतो बरं. जो म्हणतो ना सप्त्या तो सहज म्हणतो अरे काय गरज आहे. मी म्हणतो गरज नाही याच्याशिवाय काहीच नाही, नितांत गरज आहे. का गरज आहे आज टाईम असा आहे अत्यंत वाईट टाईम झालेला महाराज. लोक अनसेन्सिटिव्ह झालेले आहेत म्हणजे भावना रहित झालेले. भावना रहित. पूर्वी बघा एखादा व्यक्ती मेला ना तर नातेवाईक 13 दिवसापर्यंत घरातून जात नव्हते, त्याच्याबद्दल दुःख व्यक्त करायचे, त्याच्या निमित्ताने सुतक पाळायचे. लोक एवढे फास्ट झाले की 3ऱ्या दिवशीच 10वं उरकायला लागले. एक दिवस असा येईल की सकाळी दलाल शेलगावतील सकाळी 10वा करतील. जास्त नाही, फक्त 2-4 वर्ष थांबा तुम्ही. का एकमेकाबद्दल प्रेम नाही, आस्था नाही, लोकांना टाईम राहिलेला नाही. लोक म्हणतात जाऊ द्या हो काय. आणि जे आहेत जे क्वालिफाईड मुलं आहेत, जे सुशिक्षित मुलं आहेत ते आई वडिलांना सांभाळायला तयार नाही महाराज. अत्यंत वाईट परिस्थिती आहे. त्यामुळे सप्त्याहातून आता हे लहान लहान लेकरं आहे हे सगळे तर मला सांगा हे लहान लेकरं आज सप्त्यामध्ये आहेत तर आता हे भविष्यामध्ये काय होतील मला माहिती नाही. काय की मी काही भविष्य पाहत नाही. ते काय होतील मला माहिती नाही. ते आपल्या कापडण्याचं नाव कुठं नेतील तेही मला माहिती. याच्यात कोण इंजिनियर होईल, कोण डॉक्टर होईल, कोण कंपाऊंडर होईल, कोण ट्रॅक्टर होईल, कोण काय होईल मला काहीच माहिती नाही. पण मी एवढं तुम्हाला शाश्वतीने सांगतो, मी या व्यासपीठाची ग्वाही देऊन सांगतो, जर हे अखंड सप्त्यामध्ये टिकून राहिले ना, असे सप्त्यामध्ये उपस्थित राहिले तर एक दिवस लक्षात ठेवा हे जे मुलं उपस्थित आहेत त्या आपल्या मायबापांना कधीच घरातून बाहेर कधीच काढणार नाही महाराज. का या कथा कीर्तनातून मायबापांची काय होते जाणीव होते की मायबापांनी आपल्यासाठी किती त्रास सहन केला, किती दुःख सहन केलं. आणि माझ्या या मुली, माझ्या या लेकरी सगळ्या, हे लेकी माझ्या सगळ्या एक दिवशी सासरी जातील. जाशात ना बहिणी सोन कसा नाही असल्याच्या हे सगळे सासरी जातील. तू नाही रे, तू कॅन्सल आहे रे. हां सासरी जातील आणि समजा सासरी जातील आणि कथा कीर्तनाच्या माध्यमातून त्यांना जर एवढं कळालं अरे ज्यांनी जन्म दिला ते तर माझे मायबाप आहेतच, पण ते माझे मायबाप 20-22 वर्षापुरतेत, पण हे जे माझ्या पतीचे मायबाप आहेत ना ते सुद्धा माझे मायबाप आहेत. म्हणून जसे ते माझे मायबाप तसे हे सुद्धा माझे काय आहेत मायबाप आहे. आणि जसं मायबापाला ती प्रेम करते ना तसेच सासू सासऱ्याला प्रेम केल्याशिवाय राहणार नाही, त्यांना त्रास दिल्याशिवाय राहणार नाही. आणि ही जाणीव फक्त आणि फक्त पिक्चर पाहून होईल. पिक्चर पाहून होईल, टीव्हीचं डबडं पाहून होईल, असं दिवसभर असं करून नाही. कथा कीर्तनाच्या माध्यमातूनच ही जाणीव होते महाराज. एका ग्रुपला एका मुलीने सहज टाकलं म्हणे जगातील सगळ्या मुलांनी जर आपल्या मायबापाला व्यवस्थित सांभाळलं असतं ना तर ह्या जगामध्ये हे जे वृद्धाश्रम आहे ते वृद्धाश्रम राहिलेच नसते. जर या जगात सगळ्या मुलांनी आपल्या मायबापाला सांभाळलं असतं तर मुलांनी लगेच खाली कमेंट्स केली अरे मुलांपेक्षा जर प्रत्येक मुलीने आपल्या सासू सासऱ्याला मायबाप समजलं असतं तर वृद्धाश्रमाची कल्पनाच कोणी केली नसती, वृद्धाश्रम नावाची वस्तूच राहिली नसती. आणि म्हणून
ही गोष्ट ह्या कथा कीर्तनातून, बाकी कुठूनच या गोष्टी तुम्हाला प्राप्त होणार, तिथं तर सगळं विचित्र दाखवतात. म्हणून या गोष्टीची गरज आहे, म्हणून सप्त्याची गरज आहे. म्हणून एवढा आपला 24 वर्षापासून हा सप्ताह चालू आहे. तर 24 वर्षापासून सप्ताह आहे, तर कमीत कमी नामचिंतनाची तरी थोडीशी गोडी आपल्याला लागलीच असेल. म्हणून आपण 2 मिनटं बघा, तुम्ही जर खूप सुंदर नामचिंतन केलं ना, तर मी लगेच 5 मिनिटात कीर्तनावरून घेईल. पण जर तुम्ही व्यवस्थित केलं नाही, मग मी 2 वाजेपर्यंत सोडणार. मग कमीत कमी नाही देवासाठी तर घरी जाण्यासाठी सुद्धा नामचिंतन करायला हरकत नाही. म्हणून सगळ्याने मुखाने टाळी, हाताने टाळी आणि मुखाने नामचिंतन करायचंय. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आमचे मनोहर महाराज सांगत होते, महाराज आमचे कापाडणीचे लोकांचे आवाज ना खूप गोड आहे म्हणे, खूप गोड आहे. कोणत्या नदीचं पाणी पिताय? भात. आम्ही भात खातो, तुम्ही भात पिता? चांगलं आहे, तुमचं सामर्थ्य खूप आहे. खूप आवाज गोड आहे म्हणे. म्हणजे आम्ही फक्त खाणारे भात, तुम्ही पिणारे बी भातच आहेत सगळे. हां ठीक आहे, काही हरकत नाही. मग तुमचा आवाज थोडासा मला ऐकू द्या. म्हणून पहिले माता भगिनींनी म्हणायचं, तुमच्याकडे पाहून आम्हाला सुद्धा काही थोडीशी हिंमत आहे ना. मग माता भगिनींनी सगळ्यांनी म्हणायचं. हां सगळ्यांनी श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. वा वा, जय भात नदी. वा 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 वा, भातची एवढी पावर आहे तर खिचडीची किती पावर असेल. हा पुन्हा वन्स मोर, पुन्हा एकदा. आणि मागच्या मातांनी कंटाळा करायचा नाही, कंटाळा करायचा नाही, सगळ्यांनी म्हणायचं. हा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. कॅमेरा आहे, मोठ्याने म्हणा, कॅमेरा कॅमेरा. हा वा वा, बरेच लोक आहे ना, श्रीराम जय, जसं कॅमेरा श्रीराम जय राम. अरे ठीक आहे, चला बरं आहे. आता आमचा तुम्ही आवाज ऐका. हा आमचा बी आवाज काही कमी नाही, आमचा आवाज बी एकदम जबरदस्त शे ना. हां म्हणजे मी घाबरतोय थोडासा. आता आमचा आवाज तुम्ही ऐका, एकदम असा आवाज निघेला आमचा. काढा बरं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. वा 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 वा. मी शर्ट वापरत नाही ना, ते बटना तुटून गेलेस ते काय माझं एकदम. वा हा 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 हा, एकदम सुंदर. वाह क्या बढ़िया है. बरं हे लोक नाही बरं, हम एवढे का असे ना, तेडा है लेकिन मेरा है, कुछ बात नहीं. चलो आता हे जे VIP मंडळी, हे अपर वाले, ते बाल्कनी वाले सगळे. हा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. म्हणून न्यारा बसेल तुम्ही, बरोबर आहे. हम किसी से कम नहीं इसलिए न्यारे. वा वा, चांगलं आहे, गोड आहे. आणि आवाज बघा मायांनो, तुम्ही एवढ्या संख्येमध्ये, तुम्ही आमच्यापेक्षा 10 पट जास्त आहात, तरी सुद्धा तुमचा आवाज आमच्यापेक्षा काय आहे, कमी. मी म्हणेल मी चहा पित नाही, त्यामुळे मी कोणाला घाबरत, काही घेणं देणं नाही मला, पण कमी आहे मायांनो. तुमची साधना, तुमचं तप कमी पडतं मायांनो, तुमचे व्रत वैकल्य कमी पडतात, पण आम्ही सतत साधना करत आहोत. हा आवाज साधनेचा आहे, हा आवाज तपाचा आहे, फुकट नाही मायांनो. तुमचं तप दिसतं, तुमची साधना दिसते, पण याची गुप्त साधना चालते, आणि या गुप्त साधनेमुळे असा आवाज आहे. तुम्ही म्हणाल कोणती साधना? यांची दर 5 मिनिटाला साधना चालू राहते. तर चला चांगलं आहे. नाही मी खात नाही बरं, फक्त टाई भाजी. हां चांगलं गोड आहे, काही हरकत नाही. पण आता सगळ्यांनी बघा, नामचिंतनाचे नियम सांगून देतो तुम्हाला. ऐका रे पोरांनो, ऐका रे, ऐका नाही शाप देईल बरं, लग्न होणार नाही तुमच्या. हां शांत बसा. हां पहिली गोष्ट, नामचिंतन करताना टाळी वाजवणं कंपल्सरी. टाळी वाजवलीच गेली पाहिजे, पण नुसती टाळी वाजवायची नाही, तर तोंड बंद येईन, टाळी वाजवणं चालू येईन, देवानी जर पाहिलं तर रॉंग नंबर लागू. लक्षात आलं का? कुठं जाऊ शकते गंमत. हां म्हणून टाळी वाजवलीच पाहिजे. टाळी का वाजवावी?
डॉक्टर सांगतात की मनुष्य आता सध्या माणसाला अटॅक जास्त येतात. जर माणसाने दिवसातून 700 वेळा टाळी वाजवली ना तर माणसाची रक्त अभिसरण क्रिया मीन्स ब्लड प्रेशर व्यवस्थित चालतं. त्याच्याने माणसाच्या ठिकाणी हृदयाच्या ठिकाणी ब्लॉकेज निर्माण होत नाही. त्यामुळे बायपास सर्जरी करायची वेळ येत नाही, शस्त्रक्रिया करायची वेळ येत नाही, माणसाला अटॅक वगैरे येत नाही. म्हणून डॉक्टर सांगतात कमीत कमी दिवसातून किती वेळा टाळ्या वाजवल्या पाहिजे? 700 वेळा. एक माणसाने असं ऐकलं, सकाळी आंघोळ केली गल्ली धरी, लोकांनी वेगळा विचार केला, हेच नाही का बावर सोडी दुसरा धंदा चालू करा, म्हणजे गैरसमज होऊ शकतो. पण कीर्तनात जर केलं, कीर्तनात मंदिरात केलं तर कोणी काही म्हणणार नाही. म्हणून टाळी वाजवायची. हा पहिला फायदा म्हणजे अटॅक येणार नाही. दुसरा फायदा तो तुम्हाला उद्या लगेच होईल. उद्या लगेच तुम्हाला दुपारी 12च्या आत फायदा झाला पाहिजे. आणि नाही झाला ना मनोहर महाराज, मला नंबर कोणते सांगू नका. हां, माझा नंबर कोणाला सांगायचा नाही. हां चला जाऊ द्या, पण फायदा निश्चित होईल. बघा टाळी वाजवली, हे तुमच्यासाठी पण महत्त्वाचं आहे. बघा टाळी वाजवली, जे बाहेर ऐकतायत ना मंडपाच्या त्यांना नाही ऐकू द्यायचं, आपलं आहे बरं. आता टाळी वाजवली की हाताचं घर्षण होतं. काय होतं रे? घर्षण म्हणजे काय? घसडातच, दुसरा काय? घर्षण होतं. हाताचं घर्षण झालं की हातामध्ये उष्णता तयार होते. काय तयार होते? उष्णता. हातामध्ये उष्णता तयार झाली, व्यवस्थित ऐका बरं, एकदम व्यवस्थित. एवढं बी नका ऐकू, एवढं बी काही महत्त्वाचं नाही आहे. पण हातामध्ये उष्णता तयार झाली की हाताला घाम येतो. काय येतो? हाताला घाम येतो. हाताला घाम आला ना मायांनो, मी रडी का बरं आलो पण हाताला जर घाम आला ना, हाताला खाज सुटते. काय सुटते? खाज. आणि हात खाजा का काय येतस? अजून तुम्हाला काय फायदा पाहिजे? ताली बजाव पैसे कमा, ताली बजाव हात खजाव पैसे कमा. चला विनोदाचा भाग सोडा. पण टाळी वाजवल्याने आपले सगळे दोष निघून जातात. टाळी वाजवल्याने आपले सगळे पाप निघून जातात. तुम्ही आता 2 मिनिटात अनुभव कराल. आपलं तुम्ही टाळी वाजवले की तुम्हाला इतका आनंद होईल, इतकं फ्रेश वाटेल की असं सकाळी उठल्यासारखं वाटेल. म्हणून सगळ्याने हाताने टाळी आणि मुखाने नामचिंतन करायचं. हा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय राम जय जय राम, 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 राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे 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 बोलो राधे राधे. टाळी वाजवा, टाळी वाजवताना कंटाळा नाही. हा राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 कृष्ण मिला. टाळी टाळी. राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 कृष्ण मिला दे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे हो राधे राधे. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय. ताड़ी. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. पुरुषोत्तम रामचंद्र भगवान
सांगा कसं वाटलं? खोटं बोलायचं नाही, खरंच सांगा कसं वाटलं? छान वाटलं? रात्रभर करायचं येऊ साडी नेसून? हो बहीण नका नेसायला लावू. नामचिंतनाची मर्यादा असते, कीर्तनाची मर्यादा असते. म्हणून हेच नामचिंतन जे आपण केलं ना, थोडा वेळ 2 मिनटं 5 मिनटं हे नामचिंतन केलं, पाप्यातला पापी सुद्धा तरुण जातो. अजामेळ पापरासी पर पवविले त्यासी. भागवत तुम्ही ऐकलं असेल. भागवतामध्ये कान्यकुब्जे दिव्जी एकशी दासीपतीर अजामिला हा कान्यकुब्ज देशामध्ये, ज्याला आताच्या भाषेमध्ये कन्नौज म्हणतात, त्या कन्नौजमध्ये अजामेळ नावाचा ब्राह्मण राहत होता. त्याचा लहान मुलगा, त्याचं नाव नारायण. दूरे क्रीडनकासक्तम पुत्र नारायणमयम प्लावितेने सोडण्याच्या आजू हवा कुलेंद्रिय. ज्या वेळेला त्याचा मृत्यू ओढवला त्यावेळेला त्याने मोठ्याने हे नारायण, तुम्हाला गावनात यावं नाही ना, असं नारायण म्हटल्याबरोबर तो मुलगा खेळत होता, त्याचं लक्ष गेलं नाही. पण वैकुंठातला जो अधिपती भगवान नारायण त्यांनी आपले पार्षद पाठवले महाराज, आणि त्या यमदूतापासून त्या अजामेळाचं रक्षण केलं. एकदा नामचिंतन केलं मनापासून तर त्याचा उद्धार झाला. महाराज हरि उच्चार आणि अनंत पापरासी जातील लयाचे क्षण मात्रे. आणि म्हणून अजामेळ पापरासी पार पावविले तिसी, असं ज्या वेळेला सेना महाराजांनी सांगितलं त्यावेळी ते म्हटले ठीक आहे महाराज, तुम्ही उदाहरण दिलं, ठीक आहे, काही हरकत नाही. मग आम्ही असं जर केलं तर? म्हणे कसं केलं? समजा आम्ही दिवसभर लोकांना लुबाडलं, त्यांना गंडवलं, खोटं बोललं, आणि संध्याकाळी 2 माळा केल्या तर चालेल का? म्हणे असं चालणार नाही. चिडिया 2 न बने, एक ले वर एक डाल. एकच करावं लागतं, 2 आपल्याकडून होणं शक्य नाही. म्हणून महाराज म्हणतात तुमचा उद्धार होईल, तुमचं जीवन सुखी होईल, पण तुम्हाला तुमच्या डोळ्यामध्ये ज्ञानरूपी अंजन भरावं लागेल. कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता ढळ. जाऊ द्या. तर मग असं कृष्णांजन म्हणजे भगवान परमात्माचं नामचिंतन तुम्हाला घ्यावं लागेल. आणि तुम्ही जर या संसाररूपी, हा व्यवहाररूपी, हा मायारूपी, हा प्रपंचरूपी जर धूर तुमच्या डोळ्यामध्ये भरला ना, तर तुम्हाला भगवान परमात्मा दिसणार नाही. म्हणून ते तुम्ही धूर भरू नका. अभंगाचं शेवटचं हो नका धूरे भरू डोळा, नका धूरे भरू डोळा, नका धूरे भरू डोळा, हो नका धूरे भरू डोळा, नका धूरे भरू डोळा, नका धूरे भरू डोळा, नका धूरे भरू डोळा. ओ सेना सांगे वेळा वेळा, सेना सांगे वेळा वेळा,
राधे मुखे नाम मुखे नाम अहोरात्रे मुखे नाम अहोरात्रे मुखे नाम अहोरात्रे दरा संता जगते दरा संता ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली नका धुरे भरू डोळा सेना सांगे वेळोवेळा धरा संतांची संगती मुखी नाम होरात्री यथामती यथावकाश. जसं या अभंगाचा भाव मांडता आला तरी सद्गुरुदेव भगवंताचा आहे. फक्त आपल्या जीवनामध्ये नामचिंतन करावं, भक्ती करावी, हिंदू सनातन धर्माचं आपण अवलंबन करावं, वाईट गोष्टी सोडून द्याव्या आणि चांगल्या गोष्टीचं जीवनामध्ये अनुकरण करावं एवढं सांगून या वारीला विराम. आमचे आदरणीय मनोहर महाराज यांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग प्राप्त झाला. म्हणजे म्हणून आपल्या चरणी कोटी कोटी वंदन. कीर्तनाला पूर्ण विराम. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनुतू असे. पायाच्या प्रसादे काही बोलिलोय न दे मज क्षमा कन्ये संती नोहे अंगभूतुक्ती नोहे उपदेश तुमचे बडबडीलो शेष तुमचे कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. विठ्ठल जय जय विठ्ठल. हो विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले कुडे वेडे वा कुडे उत्तरे करा क्षमा पराधमा राहे उच्चारिला धिकार म्या करा क्षमा पराधमा तुका म्हणे ज्ञानेश्वरा कामाया म्हणते करा क्षमा पराधमा राज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.